चला आज बनवायचं आहे मस्त मेंदू वडा नाश्त्यासाठी। त्यासाठी मी उडदाची डाळ रात्रीच भिजत टाकलेली आणि आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी मेंदू वडा करायचा आहे। आणि बघा आता ती धुवून घेतली आणि मिक्सरमधून आपल्याला बारीक दळून घ्यायची आणि मस्त आपल्याला झणझण हिरव्या मिरचीचं आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये आणि मस्त तोंडाला चव येईल असं आपल्याला मेंदू वडा झणझणीत तिखट बनवायचा आहे। आणि मिरची टाकून झालेली आहे आणि कोथिंबीर पण टाकलेली मी। आता त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे, मीठ पण टाकलेलं आहे आणि बारीक तळून घ्यायचं आहे बिन पाण्याचं आपल्याला। आणि बघा आता दळून झालेलं आपलं। परत दुसरी पण आपल्याला राहिली डाळ पण ती पण दळून घ्यायची। लाल तिखटचा वापर नाही केलेला, फक्त हिरवी मिरची कोथिंबीर मस्त। आणि बघा दुसऱ्या ह्याच्यात पण आता हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। ती डाळ पण आपली दळून घ्यायची आणि परत बघा आता एका बाउलमध्ये सगळं दळलेलं घेतलेलं आहे डाळीचं आणि कोथिंबीर टाकलेली भरपूर। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी। आणि आपल्याला मस्त खोबऱ्याची पण चटणी करायची त्याच्याबरोबर मेंदू वड्याबरोबर। आता कढई ठेवलेली मी गॅसवर, तेल पण तापलेलं आहे आणि चहा गाळणी घेतलेली आहे मी। त्याच्यावर बघा मी मेंदू वडे त्याचा आकार द्यायचा आहे मेंदू वड्याचा चहा गाळणीवर। सुरुवातीला गरम तेल झालेलं आहे आणि मग नंतर कमी गॅसवर आपल्याला छान मेंदू वडे तळून घ्यायचे, म्हणजे एकदम खरपूस आणि क्रिस्पी तयार होतात। बघा अशा प्रकारे मी घेतलेले त्याच्यावर ठेवायचं चाळणीवर चहाच्या आणि मधोमध आपल्याला मेंदू वड्याचा शेप द्यायचा। आता आपल्याला सगळे मेंदू वडे तळून घ्यायचे आणि पटकन तयार होतात। बघा असे चाळणीवर ठेवले ना, हातावर पण होतात, पण अशी बघा तुम्ही पण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही पद्धत। आणि आता ओलं नारळ घेतलेलं आहे मी, ते कापून घेतलेलं आहे आणि मिक्सरमधून आपल्याला मस्त चटणी करायची आहे। आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बघा त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर परत त्याच्यामध्ये चटणीमध्ये टाकलेली, म्हणजे टेस्ट खूप छान येते चटणीला खोबऱ्याच्या। मीठ टाकायचं आहे चवीनुसार, थोडं पाणी टाकायचं आहे आणि दळून घ्यायचे मस्त। आणि इकडे मेंदू वडे पण आपले तळून होत आहे मस्त, दोन्ही बाजून छान तळून घ्यायचे आपल्याला। आणि चटणी आपली दळून झालेली बघा एका बाउलमध्ये काढून घेते मी। त्याला फोडणी द्यायची आपल्याला राई जिऱ्याची, कढीपत्ता राई जिरं। आणि बघा तेल तापून घेतलेलं आहे आणि बघा आता जिरं, अर्धा चमचा राई टाकलेली, जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता। खूप टेस्टी चटणी तयार होते खोबऱ्याची, ओल्या नारळाची। आणि याच्यात टाकून घ्यायचं आता चटणीमध्ये। इकडे आपले मेंदू वडे पण बघ छान तळल्या गेलेले। आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। खाण्यासाठी तयार झाले आपले मस्त चटणी आणि मेंदू वडा।